छान 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 भुईमुगाच्या शेंगा साफ केलेल्या. तर असं विचारायला माझ्या मनात की ते बनवतात ना कंदील आपलं. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तुमचा दिवस खूप छान आनंदात आणि मस्त जाऊ दे अशी पप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि सुंदर अशी मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि गरमीसुद्धा सुंदर मस्त आहे. घेते मी आज पोरांना सुद्धा आईने ते बनवले या लोकांना नाश्त्याला, तर गौरांशला सुद्धा दिले आणि आता मी सुद्धा चहा पिऊन घेते. तर चला, तुम्ही सुद्धा चहा प्यायला, चहा आणि चपाती खाते. इथं कोलंबी घेतलेली आहे, ती थोडी साफ करून घेते. तुझी घेतलं काय माहिती. तर आता थोडासा आपलं ORS पावडरचं भेटतं ना, ते आणून ठेवलेलं मी. तर थोडंसं ते पाणी पिते आणि जराशी झोपते. आता झालीत माझे सगळे कामं. आता कोलंबी वगैरे साफ करून दिले मी आईंना. आई कालवण वगैरे टाकते कारण डोळे माझे दुखायला लागलेत आता. त्याच्यामुळं थोडंसं झोपून घेते 5 मिनटं तरी जरा पडते. हे पिते आणि तर आता ना गौरांसुद्धा झोपलेलं आहे आणि त्याला झोपूनच जाते. तर असं झोपून जायला लागतं, नाहीतर बिलकुल झोपत नाही. आता तयारीसुद्धा झाले, थोडं केस वगैरे विंचारते. आता चाले मी क्लासला. वाजले ते 2. 5 मिनटात निघणार. मग आईंना सांगून जाते की 3 वाजता यायला उठवा, कारण लेट उठला ना मग झोपत नाही रात्री. दुपारी झोपवला ना म्हणजे टेन्शन नसते, कारण उन्हात तर जातच नाही, तो बाहेर जातच नाही, पण TV वगैरे बघत बसतो. त्याच्यामुळं जरासं झोपवलं बाबूला. मजा मस्त झोपला आहे तो सुद्धा. आता 5 मिनटात मी सुद्धा निघणार. चला, क्लासवरून आले, पिशवी ठेवले, जरा पाय धुतले आणि आता हे काढायचे तांदूळ सुकायला टाकलेले. आता सावली आले तर ते काढून घेते. मागच्या ज्या क्लिप आहेत आता बघितल्या तुम्ही, तर त्या कालच्या होत्या आणि आजपासून दुसरा व्लॉग स्टार्ट झालेला आहे. तर 2 दिवसाचा एक व्लॉग, कारण काल जास्त काही क्लिप शूट करायला भेटल्याच नाही मला, त्याच्यामुळं. तर व्लॉग बघून घ्या पूर्ण. कोण नवीन नसले आपल्या चॅनलवर तर तरी सबस्क्राईब करा. आवडला व्हिडिओ तर लाईकसुद्धा करा आणि एक चांगली कमेंटसुद्धा करा. तर चला, भेटूया आपण नंतर. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर ना गौरान झोपला आहे म्हणून मी बाहेर ब्लॉग स्टार्ट करायला आले. आणि अजून का झोपलं तर रात्री लेट टाईमपास केला. लेट टाईमपास म्हणजे लेट टाईमपास एवढा ना की 12:30 वाजले तरी झोपला होता आणि मला सुद्धा झोपून दिलं नाही. त्याच्यामुळे आता झोपला आहे तो. आता दुपारी नाही झोपवणार त्याला, थोडंफार खेळणी वगैरे देणार खेळायला. असं वाटतं की दुपारी झोपवावं म्हणजे जरा शांत होतं ना, जरा काय बोलतात चिडचिडपणा कमी करतो. पण याला झोपवलं की याचा रात्रभर करत राहते. मला बाबांजवळ झोपायचं असं करतो आणि जातो आणि झोपतच नाही. याचा टाईमपास चालू असते त्याचा. तर व्लॉग झालेला आहे स्टार्ट आणि मस्त सकाळ झालेली आहे आणि मस्त गरमीसुद्धा आहे डेंजरवाली. आज आहे क्लासला सुट्टी. तर चला बघूया कसं काय होतं दिवसभर, ते मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. तर आता बहुतेक कामं झालीत. आता ही
शेंगांवर मुंग्या आल्यात तर त्यांचे जरा काढून घेते आणि मुंग्यांनी पुरं उकळ केलंय बघा, त्याच्यामुळे एक साफ करून घेते जरा. आणि इथं गोल मच्छी आहे, तुम्ही बघितलं असाल, गोल घेतलेली बाबांनी. तर 800 रुपयाची गोल होती ती. तर पूर्वी बाबांनी घेतली आणि दुसरी एक होती ती दोघांनी अर्धी अर्धी घेतली. तर बाबांनी पुरी 800 रुपयाची घेतली. तर आईने मस्त मीठ मसाला हळद लावलेला आहे. तर आता त्यात तळून घेते मी. तर हा पीठ बनवलेला आहे आपला तांदळाचं पीठ, रवासुद्धा टाकू शकतो, हळद थोडीशी, मीठ थोडंसं आणि मसाला थोडासा टाकून हा पीठ बनवलेला आहे. तर याच्यात जरा पीठ लावायचं आहे त्या मच्छीला आणि मग मस्त अशा फ्राय करायच्या आहेत. तर एवढ्या छान लागतात ना. आणि याला एकच काटा असतो गोल मच्छीला, त्याच्यामुळं आमच्या घरात सगळे खातात, सगळे म्हणजे सगळे खातात. नाही तर दुसरी मच्छी जास्त कोण खात नाहीत, पण गोल मच्छी सगळे खातात. आणि लागतेसुद्धा एवढी भारी ना, खरंच एकदम मस्त लागते. 2-2 तुकड्या 3-3 तुकड्या अशा खातात आमच्या घरात. आणि पोळी गोल एका दिवसात संपून जाते आणि संपलेसुद्धा पुढं. तर तुम्हीसुद्धा सांगा कमेंटमध्ये मला कोणाकोणाला गोल मच्छी आवडते ती. आणि आता बसले मी जेवायला. तरी तर घेतलेल्या गोलचा रस्सा, गोल मच्छी, भात, रस्सा आणि थोडीशी चपाती चालते. तुला का असं उठलं कटला चावतोय तू गौरांज. गौरांजच्या अंगाला लिंबू लावलेलं आहे, आंबट लागते, आंबटची. बघ दुखला का मार खाशील, नख कापायचे, आंबट लागते तुझा, आंबट आंबट. जर सायकल चालवला मी नाही. जर सायकल चालवला तर असं ना. मी मगाशी काय भुईमुगाच्या शेंगा साफ केलेल्या. तर असं विचारायला माझ्या मनात की ते बनवतात ना कंदील, आपलं काय ते बोलतात, फुग्याला चिटकवतात ते भुईमुगाच्या शेंगांची ते सालं, ते करून नंतर फोडायचा फुगा, असं काहीतरी चाललंय विचार माझा. तर आता बनवते मी. पहिला याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे. शोनू माझी व्हिडिओ काढ. फुगा उडला नाही कुठं चालला कॅमेरा. हा तू दिसतंय, दिसतंय ना, हा गम पण दिसतंय. इथं ना पुरं असं हे फेविकॉल लावून घ्यायचंय. मम्मा दाखव गौरांज, वरती कर. हे असं लावून घ्यायचंय. दाखव. आणि असं चिटकवून घ्यायचं. असं चिटकवायचं. पप्पा गौरा तू फोन चालल पकड. हा चल पकडतो. मम्मी तू पण दिसतंय, तुझा उलट उलट चाललाय फोन. माझे हात दुखतात. ठेव, बंद कर. हा अच्छा पकड. आता दिसतंय बरोबर. हा ठेवून दे. हा दुखत नाही माझा हात, नाही दुखत माझा हात, आता नाही दुखत मला. फोडल्यावर काय होतं बघू, चिकटतंय का. हा चिटकतो, गम लावलं ना चिटकतं ते. हा मला घर पण बनवायचं आहे, त्याला पण चिटकवा. असं निघायला लागलंय डोकं.
वडीलली ना छान फोटो नाही तुझे. वडीलली ना ती छान फोटो नाही तुझे. हे बघ माझ्यासारखी तुझे छान फोटो नाही. हा हे बघ तिकडे बघ माझ्यासाठी. हे बघ पाठी माझ्यासाठी वेगळी राहायची फोटो नाही तुझ्यासारखी. आता झालेलं आहे भाकरी मगाशीच आणि थोडंसं फ्रेशसुद्धा झाले, रेडी झाले. आणि आता गौरांतलं थोडंसं तोंड धुते गौरांचं. आणि त्याला जरा सायकल चालवायला बाहेर नेते, कारण अजिबात सायकल चालवायला बाहेर निघतच नाही. त्याच्यामुळं त्याला आता बाहेर घेऊन जाते. हे सुद्धा अर्ध्या तासात येतील घरी. चला त्याचा हातपाय धुवून घेते पहिला. चला अशी अशी वा 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 काय स्टंटबाजी करताय. आ येड्या सिद्धीची सवय लागली आता याला पण. चल बस परत. डोकं आहे का ना तुला. चालव ना अशी अशी फिरव ना. हा चला चल पुढं पुढं पाठी नाही करायचा. चल सिद्धी गेली. ती बघ पोचली बघ. छान 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 छान. हॅलो. तर आता ना झोपायचा टाइम झालेला आहे आमचा गौरांचा. आणि आंघोळ वगैरे झालेले, मस्त फ्रेश झालोय, जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता ते गौरांश उद्या कर उद्या कर. तर आणि मला 2 साड्यासुद्धा आलेल्या फॉल वेडिंगला, 2-3. तर त्यातली एक केली असंच. त्यानंतर जेवलो, भांडी घासली थोडीशी. ए वा 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 असंच असंच पाडायचं गौरांच्या पाणी. त्या दिवशी पण असंच पाडलंस तू पाणी. कपडा घेऊन ये जा आता. कपडा आण जा. परत असाच पाडणार तू. पाणी करून दिलं तरी तो तसंच पाडतोय. तर चला 2 दिवसाचा एक व्लॉग आवडला असेल. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नक्कीच शेअर करा. आणि भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त खा. बाय बाय. मस्त राहा आणि स्वस्त खा. मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.